यथार्थ ज्ञान, चोखटे ज्ञान. आणि ज्ञानही आपैते होईल, प्रज्ञा परमाणू उगाणा येईल, हे सकळ शास्त्रांचे येईल सर्वस्व हाता. परिते व्युत्पत्ती ऐसी, जरी विरक्ती न रिगे मनासी, तरी सर्व आत्मका मजसी नवेची भेटी. म्हणून विरक्ती याच्या ठिकाणी लेशभर सुद्धा नाहीये. तिथं भगवंत नाहीये. भगवंत तिथं नाही. भगवंत म्हणतात तो माझा होणारच नाही. पै तोंड भरो का विचारा, आणि अंतकरणी विषयाची धारा, तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. देव काय म्हणतात, काही लोक सगळे शास्त्रपाठ करतात, मुखोद्गत करतात, बसल्यानंतर असं बरबरा बरोबर म्हणतात की आपल्यालाही कळत नाही, पण म्हणतात सगळे शास्त्रपाठ झाले हो. आणि सगळे शास्त्रपाठ होऊन जर विषयाचं चिंतन जर आतमध्ये चालू असेल, मनामध्ये, एकीकडे देवाचं स्तोत्र म्हणायचं, एकीकडे मंत्र म्हणायचे, आणि दुसरीकडं भोग मनात चालू असेल, भोगाचं चिंतन असेल, मला एवढे पैसे मिळाले पाहिजे, ह्याच्यातून एवढे मिळालं पाहिजे, त्याच्यातून काहीच अन्नात जीव जास्त राहतो. अन्न त्याला दिलं तरी ते समाधान नाही भावतं, का अजून मिळालं पाहिजे, अजून मिळालं पाहिजे. स्तोत्र म्हणा, मंत्र म्हणा, पण पैसे याच्यातून इतके मिळाले का, एवढे मिळाले पाहिजे, देतो का नाही काय ना. सगळा जीव त्याच्यात. अहो तुझं पाठ आहे, सगळं पाठांतर आहे, पण लक्ष कुठं, भोगांकडं. मग असं जर असेल, देव म्हणतो, मग देवाचं स्तोत्र म्हणतो, मंत्र म्हणतो, गंध लावून टिळ्या लावून, नाही का, पंचा घाला, काही करा, काही करा. पण चित्तशुद्धी जर तुमची तिथे नसेल, भगवंताच्या ठिकाणी नसेल, काय काय झालं, 50 लोक, 100 लोक, 200 लोक असले पाहिजे, एवढेच लोक आले का तरच मी करीन, एवढे पैसे दिले तरच मी करीन. पण भगवंतासाठी करा ना, नसलं कोणी तर नाही, देव आहे असं समजा ना, तो कणाकणाच भरलेला आहे, तो नाही आयचा ठाव, तो सगळीकडे भरलेला आहे. मग तुमचा विश्वास असेल तर करा, नाही तर मग माणसासाठीच करा, माणसं असले तरच करीन. ते काय झालं, सकाम झालं, ते निष्काम नाही. आणि कोणी नसो, भगवंत आहे ना, त्याच्या पुढं म्हणा, काहीच मिळालं नाही, नाही मिळालं, मागण्याचा अधिकार नाही, समाधान त्याच्यात आहे. राय समाधान चित्ताची आहे, चित्ताचं समाधान त्याच्यात आहे. म्हणून मिळल म्हणून करायचं नाही करायचं असं नाही. मिळालं तर मग त्याला डावलून मग आपण तिथं आहे हजर, काय बा ऐक. आणि नाही मिळालं तर मग काय, जायचं सुद्धा नाही, तोंड सुद्धा नाही दाखवायचं. अशी रीत आहे जगाची. म्हणजे स्वार्थासाठी परमार्थ, त्याचा उपयोग नाही. म्हणून ज्ञानही आपैते होईल, प्रज्ञा परमाणू उडा घेईल, सकळ शास्त्रांचे येईल सर्वस्व आता. पै तोंड भरो का विचारा, आणि अंतकरणी विषयाची धारा, तरी नातोडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. म्हणून विषयाचं जर चिंतन असेल, तोंड भरून देवाची स्तुती केली, विषयाचं चिंतन आहे. तोंड भरून भजन म्हणला, तोंड भरून सगळं काय म्हणला, पण चिंतन वेगळंच, दुसऱ्याच गप्पा, एक ना धड वारंवार चिंता. ठीक आहे, देव म्हणतो मी तिथं नाहीये. तुम्ही कितीही करा, किती नामस्मरण करा, कितीही काही करा, पण अपेक्षा तिथं असेल, पैशावर ते जर सगळं चालवत असेल,
आहे की नाही? तिथे जर मत्सर होत असेल एकमेकाचा द्वेष होत असेल, मी लय शहाणा तू लय असा, झालं द्वेष, झालं सुरू, मत्सर सुरू झाला. याने असं गेलं त्याने तसं गेलं, तू तसा मी असा, आपल्याशिवाय तर नाहीच बोला, झाला अहंकार, आला अहंकार. म्हणजे एक येतात. कशाने येतात? कोणत्याही मार्गाने घुसत आहेत माणसामध्ये आणि त्याचं पुण्य कमी करतात, नष्ट करतात. म्हणून अर्जुना, खचित खचित त्याला माझी प्राप्ती व्हावी, नाही होणार, व्हायचीच नाही. ऐक नाही, तोंड भरून बोलतो, किती काही कर, देवाची स्तुती होणार नाही. हा गा वेसण दयाच्या ग्रंथी, काही तुटती संसार तुंगी, की परिवसली या पोथी वाचली होय. काय सांगितलं माऊली? काय म्हणतात? हा गा ओसण तयाच्या ग्रंथी, काही तुटती संसार गुंती, की परिवसली या पोथी वाचली होय. ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी ग्रंथ. आता हे आपण वाचतोय. पण स्वप्नामध्ये तोंडपाठ झाली. कशामध्ये झाली? स्वप्नात तोंडपाठ झाली. हो, होईल का? पण झाली. समजा त्याला असं स्वप्न पडलं, आपल्या ज्ञानेश्वरी तोंडपाठ झाली बा, किंवा ग्रंथ आपल्या तोंडपाठ झाला, भगवद्गीता, असं स्वप्न पडलं. स्वप्न खरं असतं का? नाही. ते मन असतं, ते मनाने ते सगळं तयार करतं. ते स्वप्नातली माणसं कोण असतात? ते मनाने तयार झालेले असतात. बरं, ते स्वप्नात लाईट कुठून येते? स्वप्नामध्ये दिसतं ना आपल्याला, दिसतं की नाही? आता मी दिसतंय, पण स्वप्नात दिसत नाही का? मग त्याला लाईट येतो कुठून? सूर्याचा असतो का? सूर्याचं मावळला झोपलेला असतो आपण रात्री. मग कोण येऊन येते का? तर कोण तयार करून त्याच्यात लाईट लावलाय का? सोलर सिस्टीम लावली स्वप्नात? कोणता लाईट आहे? मनाचाच आहे. आणि मनानेच हो माझं पाठ झालं, मग त्याला मुक्ती मिळेल. स्वप्नात पाहिलं, हा मग आपला पाठ झालं होतं. पाठ झालं म्हणजे काय? अहो स्वप्नात. स्वप्नाची चेली जाईल, स्वप्नाची चेली जाईल, बेगडाची बावली, आभराची सावली, आणि स्वप्नीचे चेईले जाईल लया. बेगडाची बावली किती वेळ टिकते? माऊली म्हणतो ते पोराच्या हातात दिलं, बेगड लावलेलं हात दिलं. पूर्वी असायचे त्या बावल्या, ते दिसायला खूप छान असायचे, पण सगळे बेगड. पण त्याने एकदा मातीत घोळवलं की संपली बेगडाची बावली. आभराची सावली, आभराची सावली म्हणजे ढगाची. उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये खूप कडक ऊन पडलं, पण एकच ढग आला ना, अशी सावली पडली. हो, काय सावली पडली हो. किती वेळ टिकन ती? क्षणभंग. ते स्वप्नीचे चेईले जाईल लया. 1 करोडचं तिकीट मिळेल त्याला. लागली लॉटरी, लागला नोटा मोजायला, आहे की नाही? त्यालाही मोजता येणार. स्वप्नात नुसते हात असे असे करायचा आणि 10 लाख 15 लाख 20 लाख मोठ्या मोठ्याने. मग ते झोपेत बायको म्हणते, काय लाख रुपये म्हणते खरं, काय झालं? आणि ते जागा होतो. आणि मग म्हणतो 15 लाखापर्यंत आलो होतो, अजून पुढचे मोजायचे राहिले. ऐकत आहे. स्वप्नीचे चेईले जाईल लया. स्वप्नात थोडं खरं असतं का हो येड्या हो?
मग स्वप्नात पुष्कळ देव धर्म केला, सगळं केलं. स्वप्नात गेलो होतो काशीला, कायला गेला होता काशीला स्वप्नात तिकडे देवाला गेला होता. अहो प्रत्यक्षात नाही. आणि स्वप्नात जाऊन तुला काय मोक्ष मुक्ती मिळणार आहे का? माऊली म्हणतात नाही. पै तोंड भरो का विचारा आणि अंतकरणी विषयाची धारा, ना तुडे धनुर्धरा त्रिशुद्धी.